वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. पहा, आपण आज इंडियन फॉरेन पॉलिसी या 2025 मध्ये त्यांनी कसं परफॉर्मन्स केलंय हे पाहणार आहोत. सो 2025 संपत आलेलं आहे. सो एका अँगलनी कुठेतरी प्रत्येक गोष्टीचा जे प्रमुख सेक्टर्स आहे त्याचा कुठेतरी आपल्या स्टॉक टेक घ्यायचा, एक आढावा घ्यायचा की पूर्ण वर्षभरात कशा गोष्टी घडल्या आणि त्या संदर्भात आज सुहासिनी हैदर मॅमचं हे लेक्चर आलेलं, हे एडिटोरियल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं की इंडियन फॉरेन पॉलिसी 2025 कशा प्रकारे गेली. हे कोणासाठी आहे? अत्यंत महत्त्वाचं आहे. PSR ऑप्शनल स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो PSR ऑप्शनल स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कुठेतरी GS2 साठी जे IR सेक्शन आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठेतरी तुम्हाला एससाठी फार हेल्प होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यातले जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहे त्याच्या कंटेक्समध्ये देखील हेल्प होणार आहे. सो पाहूया, आज लाईन टू लाईन आपल्याला करायचं आहे आणि लिहून सुद्धा घेतलं तरी चालेल. खूप सुंदर आर्टिकल आहे नोट्स काढण्यासारखं. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. 2025 कुठेतरी सुरू झालं की विथ द प्रॉमिस फॉर इंडियन फॉरेन पॉलिसी. काहीतरी एक चांगली गोष्ट घडेल, कटिबद्धता असेल भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये, या अनुषंगाने सुरू झालं. खास करून जेव्हा 2024 मध्ये मेजरली नॅशनल इलेक्शन्स होते आणि कुठेतरी राजकीय पुनर्रचना होत होती, जसं की ऑपोजिशन स्ट्रॉंगर झालं, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे BJP त्यांना पूर्णपणे फुल मेजॉरिटी मिळाली नाही अशा पद्धतीने. आणि त्या अनुषंगाने मोदीजी एक्सपेक्ट करत होते की टू रिझ्यूम अन ॲक्टिव्ह डिप्लोमसी विथ अ फुल कॅलेंडर ऑफ बायलॅटरल व्हिजिट. सो 2025 मध्ये जरी 24 हे कुठेतरी पॉलिटिकल अँगलनी डॉमिनेट असलं, डोमेस्टिक पॉलिटिक्स खास करून इलेक्शन्स आणि पॉलिटिकल रिकॅलिब्रेशन्स त्यांनी म्हटले, तर 2025 मध्ये खूप साऱ्या बायलॅटरल व्हिजिट्समध्ये द्विपक्षीय वार्तालाप किंवा चर्चा होत्या, त्याच्यामुळे व्हिजिट्स होत्या, भेटी होत्या. त्याच्यामुळे कुठेतरी डिप्लोमसीसाठी, परराष्ट्र धोरणासाठी 2025 गाजणार असं म्हटलं जात होतं. आणि त्याचबरोबर मल्टीलॅटरल एंगेजमेंट देखील होत्या, म्हणजे बहुपक्षीय रिलेशन. मग त्याच्यामध्ये काय काय बघा, रिलेशन विथ द US वेर एक्सपेक्टेड टू बी रिसेट. कुठेतरी US सोबतचे जे रिलेशन आपले खराब झाले होते किंवा खराब व्हायला सुरुवात झाली होती विथ द ट्रम्प 2.0, ते कुठेतरी रिसेट होतील, ते कुठेतरी पुन्हा पूर्ववत होतील अशा पद्धतीने एक्सपेक्टेशन होतं. त्याचबरोबर लॉंग रनिंग बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट्स, कुठेतरी द्विपक्षीय व्यापार करार होण्याची शक्यता होती, खास करून सच ॲज US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपियन युनियन. यातलं पाहायला गेलं तुम्ही तर US सोबत निगोशिएशन्स चालू आहेत, UK सोबत द्विपक्षीय करार झालेला आहे, व्यापार करार ऑस्ट्रेलियासोबत झालाय, न्यूझीलंड सोबत झालाय आणि युरोपियन युनियन सोबत सुद्धा चर्चा चालू आहे. सो काही अंशी तुम्हाला पाहायला मिळेल की बऱ्यापैकी हे जे एक्सपेक्टेड होतं, जे अपेक्षित होतं ते करण्यात आलेलं आहे. मग काय बघा, आता जिओ पॉलिटिकल डिवाइड, कुठेतरी भू राजकीय जे काही विभाजन होतं त्याच्या कंटेक्समध्ये काही गोष्टी दिसून आल्या. फॉर एक्झाम्पल, आणि हे तुम्ही लिहू शकता, व्हॉट हॅज हॅपन इन इंडियन फॉरेन पॉलिसी कंटेक्समध्ये 2025 मध्ये. सो 2025 मध्ये काय काय घडलं हे तुम्ही त्या कंटेक्समध्ये लिहू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा काय झालं बघा, चायना सोबत कुठेतरी आपले जे काही संबंध आहे ते पुन्हा एकदा शेप घ्यायला सुरुवात झाली, कुठेतरी त्यांना पुन्हा एकदा फाटा फुटायला सुरुवात झाली. ठीक आहे. खास करून फाटा फुटायचं म्हणतो, कुठेतरी द्विपक्षीय संबंध इम्प्रूव्ह व्हायला, सुधारणा व्हायला सुरुवात झाली, खास करून LAC वरती जेव्हा मोदीजी चायनाला व्हिजिट केले. सो सगळं पहिला पॉईंट लिहा की कुठेतरी भारत चीन संबंध, भारत इथे लिहूया. सो इंडियन फॉरेन पॉलिसी, भारतीय परराष्ट्र धोरण 2025 असं हेडिंग द्यायचं. त्यातलं पहिलं लिहा भूराजकीय विभाजन. या कंटेक्समध्ये जे काही पहिली गोष्ट घडली ती म्हणजे भारत चीन जवळीक निर्माण झाली, खास करून सहकार्य सुरुवात झाली पुन्हा एकदा. सो जे काही खराब झालेले रिलेशन होते ते पुन्हा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात झाली. आणि याचे पहिलं उदाहरण होते खास करून LAC मध्ये, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती, बॉर्डरवरती. ठीक आहे. दुसरं काय झालं बघा, आणि ते कधीपासून सुरू झालं, मोदीजींच्या व्हिजिटपासून खास. दुसरं काय, इकॉनॉमिक टाईज विथ रशिया वेर ऑल्सो ॲट अ हाय पॉईंट. कुठेतरी दुसरा पॉईंट त्यांनी सांगितलंय की रशियासोबतचे जे काही आर्थिक संबंध आहेत ते देखील इम्प्रूव्ह झाले. आर्थिक संबंध कशातून इम्प्रूव्ह झालेले दिसून येत तुम्हाला? आर्थिक संबंध. खास करून आत्तापर्यंत आर्थिक संबंध मेजरली डिपेंड होते हे म्हणजे लष्करी जे शस्त्रास्त्र व्यापार आहे त्याच्या संदर्भात, आर्म्स सेल म्हणतो आपण, डिफेन्स सेल. ठीक आहे, संरक्षण व्यापार. परंतु आता ते कुठे एक्सटेंड झाले? एनर्जी व्यापाराबद्दल. ठीक आहे. सो त्याच्यामुळे $52 बिलियन त्यांनी सांगितलेलं ट्रेड झालेलं आहे. पहा, यस,
कुठेतरी सर्ज टू $52 बिलियन. सो $52 बिलियन पर्यंत ते वाढलेलं आहे. सो इट्स अ गुड थिंग. विथ द US अँड युरोपियन युनियन सँक्शन प्रेशर हॅव्हिंग इज, कुठेतरी यातून US आणि युरोपियन युनियनचे सँक्शन्स जे काही निर्बंध होते ते सुद्धा कमी होतील अशी अपेक्षा आहे. रिजनली पाहायला गेलं तर, प्रादेशिक स्तरावरती पाहायला गेलं तर आपल्याला बांगलादेशसोबत थोडेसे संबंध इम्प्रूव्ह झालेले दिसून येते, पण अगेन मागच्या 2-3 दिवसामध्ये ते अजून डिटोरिएट होत चाललेले आहेत. परंतु आपण ट्राय केलेला आहे युनिस ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत रीच करण्याचा बांगलादेशमध्ये. त्याचबरोबर 2024च्या डिसेंबरमध्ये कुठेतरी फॉरेन सेक्रेटरी जे मिस्त्री आहे त्यांनी सुद्धा देखील बांगलादेशला व्हिजिट केली होती. प्लस एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर होते ते पाकिस्तानला गेले होते. तुम्ही पाहिलं असं SCO मीटसाठी गेले होते. ठीक आहे, आग वगैरे ते डोळ्यातून आणि ते गॉगल वगैरे हे रील्स वगैरे येतात त्यांचे. ठीक आहे, ते फॉरेन मिनिस्टर कमी आणि आता रील स्टार म्हणा किंवा मोर ऑफ ए वॉट वी सेलिब्रिटी झालेले मोठ्या प्रमाणात. असो, त्याचबरोबर आपण तालिबान एंगेजमेंटसुद्धा, तालिबानसोबत देखील एंगेजमेंट करायला सुरुवात केली 2025मध्ये. मग आपण स्वतः केली, त्यानंतर त्यांचे व्यापार मिनिस्टर देखील आले आणि फॉरेन मिनिस्टर देखील आले. त्या 3 घटना घडल्या तालिबान एंगेजमेंटबाबत, तालिबानच्या संबंधाबाबत. ठीक आहे, त्याचबरोबर आपण काय झालं, कुठेतरी रिजनल व्हिजिट्स पण होत्या, नेपाळ, श्रीलंका आणि इतर, भूतान एटसेट्रा. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, 5 वर्ष होऊन गेलेत बालाकोट स्ट्राईकला आणि त्या रिऑर्गनायझेशन ऑफ जम्मू काश्मीरला. कुठेतरी न्यू दिल्ली म्हणजे भारत हे अल्सो प्रोजेक्टिंग कॉन्फिडन्स इन इट सिक्युरिटी पोस्चर. मग त्यातून काय होत होतं बघा, की भारताने काय केलं, जेव्हा पुलवामा अटॅक झाला, त्यानंतर बालाकोट स्ट्राईक झाली, बालाकोट, आणि हा पुलवामा अटॅकच्या अगोदर काय होतं, नंतर कुठेतरी आर्टिकल 370 हटवलं, म्हणजेच काय, रिऑर्गनायझेशन ऑफ जम्मू काश्मीर झालं. आणि त्यानंतर एक शांतता, पीस थोडासा इस्टॅब्लिश झाला होता. त्यामुळे भारताला स्वतःच्या सिक्युरिटीवरती जरा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह व्हायला लागला होता, सिक्युरिटी आर्किटेक्चरवरती, सिक्युरिटी पोस्चरवरती. आणि त्याचमुळे त्याला असं वाटत होतं की त्यांची प्ररोधन कॅपॅसिटी, प्ररोधन क्षमता जी आहे, ठीक आहे, सो प्ररोधन क्षमता जी आहे ती चांगली वाढलेली आहे, खास करून टेररिझम फ्रॉम पाकिस्तान याच्या कंटेक्समध्ये. बट गोष्टी कधी बदलल्या, जेव्हा 2025मध्ये शेवट येता भारतीय परराष्ट्र धोरणाचे जे काही निर्माते आहे ते कुठेतरी तुम्हाला काही चॅलेंजेसमधून जाताना दिसून येतील, काही आव्हानांना सामोरे जावं लागत असेल त्यांना. फॉर एक्झाम्पल, मग कोणती आव्हान आहे, सो नेक्स्ट टॉपिक आहे भारतीय परराष्ट्र धोरणासमोरील आव्हाने. सिंपल अशा पद्धतीनेच एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. सो आजच्या काळातील किंवा या वर्षीची भारतीय परराष्ट्र धोरणापुढील किंवा धोरणासमोरील आव्हाने अशा पद्धतीने, हे GS साठी अशा पद्धतीने लिहायचं आहे. ठीक आहे, सो पहिलं आव्हान त्यांनी काय सांगितलं बघा, सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलं इकॉनॉमिक सिक्युरिटी, आर्थिक सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा, ग्लोबल स्ट्रॅटेजिक स्टॅबिलिटी, जागतिक धोरणात्मक स्थिरता आणि रिजनल सिक्युरिटी, प्रादेशिक सुरक्षा. सो 3 प्रकारच्या सुरक्षाबद्दल बोललेले आहे त्यांनी क्रमाने. पहिलं बोलले ते म्हणजे आर्थिक सिक्युरिटी, आर्थिक सुरक्षा. दुसरं त्यांनी म्हटले ऊर्जा सुरक्षा, आणि तिसरं त्यांनी म्हटले कुठेतरी रिजनल सिक्युरिटी, प्रादेशिक सुरक्षा. चौथी गोष्ट त्यांनी काय म्हटले, जागतिक धोरणात्मक, ग्लोबल स्ट्रॅटेजिक, स्टॅबिलिटी, स्थिरता. सो जागतिक स्थिरता आहे का, वर्ल्ड ऑर्डरचं लेक्चर पहा तुम्ही माझं, या तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं की कुठेतरी जागतिक धोरणात्मक स्थिरता नाही आहे म्हणून. ठीक आहे, सो अशा पद्धतीने. सो हे 4 आव्हाने आपल्याला ती डिटेलमध्ये पाहायची आहेत, 1 बाय 1. सो लेट्स सी. मग पहिलं आव्हान आहे इकॉनॉमिक आणि एनर्जी सिक्युरिटी. म्हणजे त्यामुळे यामध्ये काय काय झालं बघा, मी तर फक्त इथं पॉईंट आउट करेल, तुम्ही ते ॲज इट इज पॉईंट्स तुम्ही लिहा. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा कुठेतरी आपले इंडिया आणि US चे जे संबंध आहे ते रिसेट होण्याच्या ऐवजी, म्हणजे पुनर्प्रस्थापित होण्याच्या ऐवजी मोस्ट डिफिकल्ट ठरले ह्या वर्षामध्ये. कारण का, ॲक्शन्स बाय द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन ऑन टॅरिफ्स, इमिग्रेशन अँड सँक्शन्स पुश द ट्रस्ट लेवल बॅक बाय द डिकेट्स. मग सगळ्यात पहिलं आव्हान लिहा. सो कुठेतरी इकॉनॉमिक, आर्थिक सुरक्षा, त्यातलं इंडिया US फर्स्ट. त्यामध्ये काय झालं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्ट इरोजन, विश्वास कुठेतरी दुखावला गेला, विश्वास गमावला.
आणि तो जो काही मागच्या 2 दशकामध्ये भारत आणि USA अमेरिका संबंधामध्ये एकमेकांवरती जो विश्वास कमवला होता, तो विश्वास इथे गमावला गेला, 10 वर्षाचा पाठीमागे गेला. मग याच्यासाठी 3 गोष्टी त्यांनी सांगितले प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या. गोष्ट नंबर 1, ठीक आहे, इथे लिहूया. सो गोष्ट नंबर 1, कुठेतरी भारतावरती असलेले टॅरिफ्स, आयात कर, आयात निर्यात कर, बरोबर. सो टॅरिफ इम्पोज केले 50% आहे ऑलमोस्ट, बरोबर, 50%. दुसरं आहे सँक्शन्स इन टर्म्स ऑफ निर्बंध, कारण तुम्ही रशियाकडून जर ऑइल परचेस केलं तर काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत, बरोबर. आणि तिसरं आहे ते म्हणजे इमिग्रेशन, म्हणजेच काय, स्थलांतर. तुम्ही पाहिलं असं ना, आपल्या लोकांना हातकड्या बेड्या घालून इथं पाठवण्यात आलेले, रिपॅट्रिएट करण्यात आलेले परत एकदा. सो इमिग्रेशन H1B व्हिसा टायटन करण्यात आलेला आहे. सो या 3 प्रामुख्याने US सोबतच्या गोष्टी घडल्या आणि त्यातून इंडिया US रिलेशन्स थोडे बिघडत गेले. मग फॉर एक्झाम्पल वॉशिंग्टन मग लेवी 25% रेसिप्रोकल टॅरिफ ऑन इंडियन गुड्स हिट की लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स. सगळ्यात जास्त कोणाला हिट केलं त्यांनी, जे कुठेतरी रोजगार निर्मिती करू शकणारे सेक्टर्स, क्षेत्र आहे त्यांना, जसं की ॲपेरल्स, जेम्स, ज्वेलरी, सी फूड एटसेट्रा, याला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट केलं दिसून येईल. आणि त्याच्याचबरोबर फर्स्ट टर्म्स वेअर इंडिया GSP वॉज ऑल्सो विड्रॉन. सो तिथे 2 गोष्टी घडल्या. त्यांनी काय सांगितलं, यामध्ये पण 2 गोष्टी कोणत्या घडल्या, टॅरिफमध्ये फक्त टॅरिफ नाही लावले तर 2 गोष्टी घडल्या. एक, कुठेतरी जे काही लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर्स होते, लेबर इंटेन्सिव्ह, रोजगार आधारित किंवा तीव्र रोजगार निर्मितीचे क्षेत्र, यांच्यावरती 25% टॅरिफ लावला. त्याच्यामुळे कुठेतरी ते डायरेक्ट हिट झाले. आपला लेबर किंवा आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, कामगार उभे करणं शक्य झालं नाही, रोजगार निर्मिती करणं शक्य झालं नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की जे ट्रम्प 1.0 मध्ये झालं होतं, GST जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स, ते सुद्धा आपले प्रिव्हिलेज जे होते, विशेष अधिकार, ते सुद्धा काढून घेण्यात आलेलं आहे. हे दोन्ही एकत्र. आता हे काय होतं प्रिव्हिलेज, हे तुमचा फाउंडेशनचा पार्ट आहे, तुम्हाला इंडिया US रिलेशनशिपमध्ये समजायला पाहिजे. हे काय होतं तर जेव्हा कोणतीही WTO अंडर एखादी डेव्हलप्ड कंट्री, म्हणजे विकसित राष्ट्र, एखाद्या दुसऱ्या डेव्हलपिंग कंट्रीला म्हणजेच विकसनशील राष्ट्राला काही कन्सेशन्स देते, हे WTO अंडर व्हॅलिड आहे. काही कन्सेशन देते की कारण का ती विकसनशील कंट्री आहे, सो तिला प्रमोट करणं गरजेचं आहे. सो काही कन्सेशन देते, त्याला GSP म्हणतात. ते कन्सेशन आता विड्रॉ करून घेतलेले आहेत आणि म्हणून ते देखील आता आपल्याला फायद्याचं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ट्रेड कुठेतरी आपला इम्पॅक्ट होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे पहा, टू कंपाऊंड द मॅटर्स US इंट्रोड्यूस 25% सरचार्ज म्हणजे एक्स्ट्रा ड्युटी ऑन इंडियन इम्पोर्ट्स ऑफ रशियन ऑइल, इफेक्टिव्हली मेकिंग इंडिया द मोस्ट हेविली टॅरिफ ट्रेडिंग पार्टनर. कुठेतरी जो असा एक व्यापारी देश आहे, व्यापारी भागीदार आहे, याच्यावरती सर्वात जास्त टॅरिफ लावलेले आहे, सर्वात जास्त कर लावलेला आहे. इवन ही फोर्थ कमिंग BTA म्हणजे काय, बायलॅटरल ट्रेड. जरी आपल्याकडे आता इंडिया USA द्विपक्षीय करार होत असला तरी, अजून झालेला नाही, होत असला तरी, द लॉसेस इन अ कॉन्ट्रॅक्ट्स मीन दॅट द फॅक्टरी लाईन क्लोजर्स अँड द रिट्रेचमेंट ऑफ द वर्कर्स रिमेन. कुठेतरी कामगारांचं रोजगार निर्मिती होत नाहीये आणि त्याचबरोबर खूप साऱ्या फॅक्टरीज आता क्लोज व्हायला लागलेले आहेत. त्याचबरोबर त्याने काय सांगितलं बघा, इमिग्रेशनमध्ये इमिग्रेशन रिस्ट्रिक्शन्स असतील, काही स्थलांतरासंदर्भात निर्बंध असतील, पर्टिक्युलरली H1B व्हिसास, कुठेतरी अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला रिमिटन्सेस हर्ट केलेले आहे. सो सँक्शन्स हे स्थलांतरावरती असलेले निर्बंध. मग याच्यामध्ये परतावा असेल, म्हणजे परतावा म्हणजे काय, कुठेतरी रिमिटन्सेस, परतावे. सो ही रिमिटन्सेस, इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट रेसिपेंट ऑफ द रिमिटन्सेस आउट ऑफ फ्रॉम द USA. मग ते काय झालं बघा, अ की पिलर ऑफ इंडियाज फॉरेन एक्सचेंज इन्फ्लोज. सो कुठेतरी भारताचं जे परराष्ट्र काय म्हणतात त्याला, व्यापार, परराष्ट्र व्यापाराचं जे काही महत्त्वाचं एक की पिलर स्तंभ असेल तर ते म्हणजे रिमिटन्सेस, परतावे, ते देखील आता इम्पॅक्ट झालेले आहे. ऑल ऑफ द ट्रेड डील्स दॅट ऑन द एनविल इंडिया साईन, मग इंडियाने UK सोबत साईन केले, रिसेंटली ओमान सोबत साईन केले, न्यूझीलंड सोबत साईन केले, लास्ट इयरला ऑस्ट्रेलिया UAE सोबत साईन केले. सो लक्षात राहू दे, ह्या 5 देशांसोबत आपण साईन केलेलं आहे. बट द बिग प्राइसेस दॅट लीडर्स हॅड कमिटेड टू सायनिंग इन 2000 लाईक USA and युरोपियन युनियन स्टील पेंडिंग आहे. सो चॅलेंजेस आहे. मग नेक्स्ट चॅलेंज काय त्यांनी सांगितलंय, याच्याच कंटेक्समध्ये आर्थिक सुरक्षेच्या बाबत कुठेतरी जे काही बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट्स आहेत, बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट्स म्हणजे काय, द्विपक्षीय व्यापार. हे द्विपक्षीय व्यापार करार काही देशांसोबत झालेत, लाईक न्यूझीलंड, लाईक ओमान, लाईक UAE, लाईक ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. सो या पद्धतीने, परंतु काही जे मेजर बिग टिकेट्स म्हटलं होतं, महत्त्वाचे करार होते, ते राहिलेत महत्त्वाचे, लाईक USA आणि युरोपियन युनियन.
सो यांच्यासोबत करू शकलो नाही. इथे युके पण लिहा, युके ह्या वर्षी झाले. सो करू शकलो नाही, याचा अर्थ यांच्यासोबत व्हायला अपेक्षित होतं, हे मेजर करार होते, सो ते झाले नाहीत. पहा पुढे मग काय झालं. टाईज विथ चायना अँड रशिया रिमेन टेनियस डिस्पाइट द आयकॉनिक फोटो मोमेंट. सो आता त्यांनी काय सांगितलं, चायना आणि रशिया सोबतचे जे संबंध आहेत आपले ते थोडेसे इम्प्रूव्ह होत चालले आहेत. कुठून दिसून येतं, मोदी आणि प्रेसिडेंट पुतीन एटसेट्रा होल्डिंग हँड्स ॲट द शांघाई SCO समिट. सो काय झालं बघा, SCO समिट झाली 2025 सप्टेंबरमध्ये. आता त्या ठिकाणी मोदी, पुतीन आणि शी जिंगपिंग अशा हात वर करताना तुम्हाला दिसून येते काय पोस्टरिंग आहे, कुठेतरी आम्ही आता कॉपरेशन करणार आहोत. आणि मोदी पुतीन बियर हग ऑन द टार्मॅक ऑफ न्यू दिल्ली एअरपोर्ट अर्लियर धिस वन, म्हणजे कुठेतरी इंडिया रशिया टाईज बाबत पण त्यांनी म्हटलेलं आहे. वाईल इंडिया चायना फाईट व्हिसा प्रिव्हिलेजेस. सो इंडिया आणि चायनामध्ये कोणते डिस्प्यूट्स चालू आहे सध्या, मोठे मेजर इश्यूज, फॉर एक्झाम्पल व्हिसा प्रिव्हिलेजेस. लिंक्स वेअर रिस्टोर मोर फंड, म्हणजे काय, कुठेतरी जे काही व्हिसा सस्पेन्शन झालं होतं पोस्ट गॅलवान क्रायसिस नंतर, ती कुठेतरी व्हिसा प्रिव्हिलेजेस परत रिस्टोर करायला सुरुवात केलेली. त्याचबरोबर एक सिक्युरिटी गॅरंटी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे LAC वरती, जी की आता अस्तित्वात नाही. ठीक आहे, सो कुठेही सिक्युरिटी गॅरंटी नाही, सुरक्षा नाही LAC वरती दिसून येईल तुम्हाला. नेक्स्ट, नायदर हॅव इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट रेग्युलेशन बिन रिमूव्ह. जे काही आर्थिक गुंतवणुकीवरती असलेले नियमन होते ते सुद्धा कंटिन्यू आहेत. म्हणजे चॅलेंजेस कुठे कुठे आहे, सगळ्यात पहिलं चॅलेंज येते म्हणजे व्हिसा, दुसरं चॅलेंज येते म्हणजे सिक्युरिटी गॅरंटी ऑर फॉर द LAC, सुरक्षाची हमी, आणि तिसरं म्हणजे कुठेतरी इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट, आर्थिक गुंतवणूक. हे 3 इश्यू चालू आहे इंडिया आणि चायनाच्या मध्ये. सो इंडिया चायना टॉपिक लिहून हे 3 इश्यू लिहा, आणि ते कशात येणार आहे, यातच येणार आहे. पहा, अजून पूर्ण नाहीत. ठीक आहे, आपण पाहतो इंडिया चायना. तिसरा जो इश्यू आहे तो म्हणजे इंडिया चायना. त्याच्यामध्ये त्यांनी 3 इश्यू हायलाइट केलेत. एक कुठेतरी व्हिसा प्रिव्हिलेज, विशेष अधिकार. दुसरं त्यांनी सांगितलं कुठेतरी सिक्युरिटी गॅरंटी, जी काही सुरक्षेची हमी होती ती सुरक्षेची हमी पोहोचली नाही, कंटेक्स्ट ऑफ द LAC वरती, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती कुठेतरी कशाबद्दल बोलले, यस, इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट, आर्थिक गुंतवणूक. जे आपल्या बॅचमधील स्टुडंट्स आहेत त्यांना समजलं असेल, मी ज्यावेळेस आर्थिक गुंतवणुकीवरील निर्बंध किंवा नियमन म्हणतो त्याचा अर्थ काय. याचा अर्थ काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय सांगितलंय, FDI मध्ये जेव्हा कधीही शेजारील भारताशी ज्याची लँड बॉर्डर आहे, शेजारील राष्ट्र ज्यांच्याशी भारत कुठल्याही प्रकारे सीमा आहे भारताची लागून, अशा देशांमधून कुठल्याही प्रकारे जर फॉरेन फंडिंग येत असेल, FDI येत असेल, ते फक्त गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूटनीच येईल. याचा अर्थ काय, सरकारची परवानगी पाहिजे, मग किती अमाऊंट असो, कोणतंही क्षेत्र असो. याचा अर्थच काय, सिम्पल, की कुठेतरी चायनासारख्या कंट्रीजमधून येणारा FDI रेग्युलेट केला जातो, त्याचं नियमन केलं जाते. निश्चितच तुम्हाला माहिती आहे, जिथं थ्रेट वाटेल गव्हर्नमेंटला तिथं अलाउड केलं जात नाही. मग हे 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या हायलाइट. The hours-long detention of Indian air passenger from the Arunachal Pradesh at Shanghai has raised the new concern. आणि मग चौथा जो इश्यू आलाय तो म्हणजे अरुणाचल प्रदेश, जो पुन्हा एकदा नव्याने पिक केला. तुम्ही पाहिलं असेल रिसेंटली न्यूजमध्ये देखील होतं की अरुणाचल प्रदेशचे एक जे रहिवासी होते त्यांना शांघाई एअरपोर्टवरती बराच काळ अडवून ठेवलं गेलं होतं. ठीक आहे, सो अरुणाचल प्रदेश इश्यू. काय इश्यू आहे अरुणाचल प्रदेशचा, कुठेतरी अरुणाचल प्रदेश ही आमची टेरिटरी असं म्हटलं जातंय चायनाकडून. ठीक आहे, नेक्स्ट, चायनाबद्दलचे हे इश्यू झाले. ठीक आहे, नेक्स्ट, आफ्टर 3 years ऑफ रेजिस्टिंग वेस्टर्न प्रेशर ओव्हर द रशियन उराल एनर्जी इम्पोर्ट्स, न्यू दिल्ली अपेअर टू बेंड आफ्टर न्यू वेव ऑफ US सँक्शन्स. सो त्यांनी सांगितलं कुठेतरी रशियावरचे जे सँक्शन्स होते त्याला झुगारून किंवा त्याला कुठल्याही प्रकारे न मानता इंडियाने कंटिन्यू केलं होतं रशियाकडून ऑइल परचेस करणं, एनर्जी परचेस करणं. परंतु आता कुठेतरी इंडिया झुकलेलं दिसतंय, कारण का USच्या सँक्शन्समुळे. Whether India be compelled to the zero out of its Ural imports, similar to how it halted Iranian and Venezuelan oil imports under the US pressure in the past, remains uncertain. But the choices carries economic and reputational cost. So simple, त्यांनी काय सांगितलं की रशियाकडून आपण ऑइल परचेस करत होतो, परंतु रशियावरती काय पडले, सँक्शन्स पडले, बंधनं पडले. ते आपण तरीही ऑइल परचेस करत होते, सँक्शन्सला मानत नव्हतं, निर्बंधांना मानत नव्हतं. पण आता कुठेतरी USचा जो प्रेशर यायला लागलाय आणि त्यामुळे आपण मात्र बेंड व्हायला लागलोय, आपण USचं ऐकायला लागलोय आणि रशियन ऑइल कट करायला लागलोय किंवा त्याचं प्रमाण कमी करायला लागलोय. आणि हे आपण अगोदर पण केलेलं आहे, खास करून इराण आणि व्हेनेझुएला बाबत. सेम
हे कोणाच्या सांगण्यावरून? युएसच्या सांगण्यावरून. आणि मग या ठिकाणी जर तुम्ही युएसच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा रशियासोबत टाईज तोडले, संबंध तोडले आणि त्यांचं तेल परचेस करणं बंद केलं, तर त्याने सांगितले कुठेतरी यातून दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे इकॉनॉमिक अँड रेप्युटेशनल कॉस्ट याची कुठेतरी तुम्हाला ही कॉस्ट सहन करावी लागेल. तुमचं कदाचित रेप्युटेशन पण खराब होऊ शकतं, प्रतिष्ठा खराब होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागू शकतं, हे त्यांनी सांगितलंय. आणि त्या अनुषंगाने झालेली इंडिया रशिया जी समिट आहे आत्ता, तुम्ही पाहायला गेलं इंडियाची जी लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टिंग कंपनी आहे तिने पुन्हा एकदा रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. आजचीच न्यूज आहे ती. ठीक आहे. द इंडिया रशिया समिट दॅट एंडेड विदाउट एनी मेजर ॲग्रीमेंट्स इन अ स्ट्रॅटेजिक स्पेअर्स सच ॲज डिफेन्स, एनर्जी, न्यूक्लिअर, स्पेस डिसअपॉइंटेड ऑल द हाईप प्रिसाइडिंग इट. सो कुठेतरी काहीही मी तर तुम्हाला ऑलरेडी पहिल्या दिवसापासून सांगतोय की काहीच नाही करता आलं इंडिया रशियाला. आले दोघं जण एका गाडीत बसून फिरले, आईस्क्रीम खाल्ले असेल, झालं डन. यासाठी आले होते का माहीत नाही मला कशासाठी. हे स्ट्रॅटेजिक जे स्पेस आहेत लाईक डिफेन्स, एनर्जी, न्यूक्लिअर, स्पेस याच्यामध्ये कुठेही काही कॉपरेशन झालेलं नाही. ठीक आहे. बाकीच्यामध्ये होणंही उपयोग नाही. त्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे ग्लोबल आणि एनर्जी सिक्युरिटी, पुढचं चॅलेंज आहे. सो हे झालं एनर्जी आणि आर्थिक सुरक्षा आणि एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षा. हे चॅलेंज ऊर्जा सुरक्षा, आर्थिक सुरक्षा अँड ऊर्जा सुरक्षा. आता आहे वैश्विक आणि प्रादेशिक सुरक्षा किंवा जागतिक सुरक्षा. आणि आता मात्र आपण नेक्स्ट पेजवर घेऊ शकतो. येस, सेकंड चॅलेंज. सो जागतिक सुरक्षा, जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा. पहा मग आता यातमध्ये काय झालं. ठीक आहे. फर्स्ट, अ सेंट्रल चॅलेंज फॉर इंडिया स्ट्रॅटेजीज इन 2025 हॅज बीन द राईज इन अ ग्लोबल अनप्रेडिक्टेबिलिटी. सो जागतिक अनप्रेडिक्टेबल म्हणजे काय? एक प्रकारे अनिश्चितता. येस, बरोबर. इन इट्स 2017 NSS म्हणजे US ची जी काही नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी, राष्ट्रीय सुरक्षा धोरण आलं होतं, त्याच्यामध्ये वॉशिंग्टनला कुठेतरी म्हणजेच काय, वॉशिंग्टनने कुठेतरी USने चायना आणि रशिया यांना रिव्हिजनिस्ट पॉवर म्हणजेच काय, रिव्हिजन म्हणजे काय, आवृत्ती. ठीक आहे, पुनरावृत्ती करणारे सत्ता किंवा चॅलेंजर्स, आव्हानात्मक सत्ता म्हणून पाहिलं होतं. जेणेकरून आव्हान कशासाठी होतं? कुठेतरी युएसचा जो इन्फ्लुएन्स आहे किंवा ग्लोबल स्टॅबिलिटी, जागतिक स्थिरता या प्रकारे. सो लिहा पहिलं, इन NSS 2017. हे 2017चे NSS म्हणजे काय होतं? कुठेतरी सेम युएसचे जे ट्रम्प 1.0 सरकार होतं त्याच्याच कंटेक्समध्ये त्यांनी ही राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणलं होतं. त्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणामध्ये काय सांगितलं होतं? कुठेतरी चायना अँड रशिया हे दोन्ही जे कंट्री, चीन आणि रशिया हे जे दोन कंट्री, ते युएसला चॅलेंजर आहेत, आव्हानात्मक सत्ता आहेत. युएससाठी आव्हानात्मक सत्ता आहे. मग चॅलेंज कशाला देतात? ते युएसच्या इन्फ्लुएन्सला देखील चॅलेंज आहे, युएसच्या प्रभावाला देखील चॅलेंज आहे आणि कुठेतरी जागतिक स्थिरतेला, ग्लोबल स्टॅबिलिटीला, जागतिक स्थिरतेला देखील चॅलेंज आहेत. सो जागतिक स्थिरतेला देखील आव्हान आहे आणि कुठेतरी युएसच्या प्रभावाला देखील आव्हान आहे. पण ती आव्हानं असलेली सत्ता आहेत, आव्हानात्मक सत्ता आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी पुढं काय सांगितलं होतं? त्याच्या तुलनेत 2025ची जी NSS आलेली 2 दिवसापूर्वी, त्याचं सुद्धा लेक्चर मी रिसेंटली अपलोड केलेलं आहे यूट्यूबवरती देखील असेल तुम्हाला आणि इथे देखील पाहायला मिळेल, ते नक्की पहा. ठीक आहे. सो अवॉइडिंग डायरेक्ट मेन्शन ऑफ द चायनीज ॲग्रेशन इन द NSS प्रेझेंट्स सॉफ्ट, कुठेतरी एक सॉफ्ट मृदू भाषा स्वीकारलेली आहे आणि कुठेतरी एक अस्पष्ट भाषा त्यांनी स्वीकारलेली आहे, अस्पष्ट भूमिका स्वीकारलेली आहे. त्यांनी काय सांगितलंय? देर इज नो डायरेक्ट मेन्शन ऑफ द चायनाज ॲग्रेशन इन द साऊथ चायना सी अँड टुवर्ड द तैवान. सो चायनाचे जे काही डायरेक्ट ॲग्रेशन आहे, थेट अग्रेसरता आहे कुठे साऊथ चायना सी मध्ये आणि तैवानच्या कंटेक्समध्ये, ते त्यांनी मेन्शन केलेलं नाही. आणि कुठेतरी रशियाला सुद्धा जी ट्रीटमेंट मिळाली ती मोर ऑफ ए कॉशियस आहे, विचारपूर्वक आहे. म्हणजे याचा ते डायरेक्ट थ्रेट मानलेलं नाही, कारण का त्याला रशियासोबत अतिशय चांगल्या प्रकारे दोन गोष्टी. एक, तुम्हाला राष्ट्रीय सिक्युरिटी स्ट्रॅटेजीमध्ये काय झालं हे बघण्यासाठी एक व्हिडिओ बघावा लागेल, सेम आहे आपल्या यूट्यूब व्हिडिओवरती असेल तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंवा आपल्या ॲपवरती गेले तर करंट अफेअर कोर्सेसमध्ये देखील तो अपलोड केलेला आहे. करंट अफेअर कोर्सची व्हॅल्यू ₹1 आहे फक्त, परचेस करून तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. दुसरं काय आहे? ट्रीटिंग रशिया विथ मोर रशिया. सो रशियाबाबत त्यांना का क्लोज यायचं आहे USAच्या, का चायनाच्या पासून रशियाला लांब ठेवायचं आहे, यासाठी एशियन जिओ पॉलिटिक्स म्हणून एक व्हिडिओ आहे. एशियन जिओ पॉलिटिक्स
कुठे कशामध्ये व्हिडिओ येतो, एशियन जिओ पॉलिटिक्स, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ नक्की बघा, कारण अगेन करंट अफेअरमध्ये पण सुद्धा आहे. त्याच्यावरती तुम्हाला समजेल ह्या दोन्ही गोष्टीमध्ये हे ज्या 2 लाईनींनीच ते दिलेले आहेत ना, ह्या 2 लाईनींसाठी 2 सेपरेट व्हिडिओ त्याचा अर्थ कळण्यासाठी. ठीक आहे, असो हरकत नाही. हेल्ड इंडियाज राईट्स. आणि त्याचबरोबर 2017 मध्ये काय जी स्ट्रॅटेजी आली होती, धोरण आलं होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी भारताचा उदय होतोय असं उल्लेख करून भारताला एक उभरते जागतिक सत्ता असं संबोधलं होतं. सो इंडिया इज कन्सिडर ॲज अ लीडिंग ग्लोबल पॉवर, उभरती जागतिक किंवा वैश्विक सत्ता असं समजलं होतं. त्याचबरोबर मेजर डिफेन्स पार्टनर हे स्टेटस देण्यात आलं होतं, कुठेतरी मुख्य संरक्षण भागीदार म्हणून म्हटलं होतं. बट 2025 मध्ये आता जी नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी आलेली आहे त्यांनी कुठेतरी लिमिटेड आर्टिक्युलेशन केलेलं आहे, इंडियाच्या भूमिकेला थोडंसं कमी स्वरूपात आखलेलं आहे, पर्टिक्युलरली इन कंटेक्स्ट ऑफ द इंडो पॅसिफिक सिक्युरिटी अँड क्रिटिकल मिनरल्स. ह्या 2 क्षेत्रामध्ये त्यांनी फक्त इंडियाला नावाजले, अदरवाईज नाही, आणि थोडी लिमिटेड फार अगदी मर्यादित भूमिकेच्या दृष्टिकोनातून बघितलंय. सो दुसरं चॅलेंज काय आहे, जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने JNSS. ठीक आहे, आता ही 2017 मध्ये ही भूमिका होती, तर त्याच्या कंपॅरेटिव्हली 2025 मध्ये काय होती, माइल्ड लँग्वेज, मृदू भाषा, माइल्ड लँग्वेज, मृदू भाषा, एशियन जिओ पॉलिटिक्स, कुठेतरी आशियाई भू राजकारणाचा उद्दिष्ट लक्षात ठेवून रशिया संदर्भात डायरेक्ट थ्रेटचा उल्लेख केला नाही, नो डायरेक्ट मेन्शन ऑफ रशिया ॲज अ थ्रेट. ठीक आहे, सो हे झालं एक. दुसरं काय होतं, NSS 2017 मध्ये काय म्हटलं होतं, इंडिया काय आहे, इंडिया इज इक्वल टू लीडिंग ग्लोबल पॉवर, उभरतं जागतिक सत्ता आहे. त्याचबरोबर मेजर डिफेन्स पार्टनर, मुख्य संरक्षण भागीदार आहे. पण 25 येता काय सांगितलं, ह्या 25च्या डॉक्टरीनमध्ये काय सांगितलं बघा, 25च्या डॉक्टरमध्ये त्यांनी फक्त इंडियाचा रोल कसा बघितला, मर्यादित भूमिकेत बघितला, मर्यादित भूमिका आहे सांगितलं इंडियाची फक्त. आणि ती मर्यादित भूमिका कोणती, एक इंडो पॅसिफिकमध्ये, इंडो पॅसिफिकला मराठीमध्ये इंडो पॅसिफिकच म्हणायचं. सो इंडो पॅसिफिकमध्ये कुठेतरी इंडो पॅसिफिकमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि स्थिरतेच्या दृष्टिकोनातून इंडियाची भूमिका महत्त्वाची त्यांनी सांगितलं. आणि जी काही महत्त्वाची खनिजे आहेत, महत्त्वाची खनिजे, दुर्मिळ खनिजे नाही, महत्त्वाची खनिजे, क्रिटिकल मिनरल्स, सो त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा इंडियाची भूमिका त्यांनी पाहिलेली आहे. या पलीकडे त्यांनी इंडियाची भूमिका पाहिली नाही आणि म्हणूनच याला मर्यादित भूमिकेचा रोल दिलेला आहे इंडियाला असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, गिवन द शॉर्ट शिफ्ट to the traditional US allies in the Europe and Russia, any deeper alignment with Washington as had earlier has been envisaged, similarly risky now. मग त्याने सांगितलं कुठेतरी आता जी काही जुनं पारंपरिक जे USA वरती तुम्ही पारंपरिकरित्या जे काही विश्वास होता तो आता तुम्हाला कुठेतरी डगमगलाय आणि USA सोबत युती करणं आता कुठेतरी रिस्की होत चालले असं त्यांनी मला सांगितलंय. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय ट्रम्पने जे आता अलीकडच्या काळामध्ये रेफरन्स दिलेला आहे खास करून G2चा, म्हणजे काय, US चायना लेड ग्लोबल ऑर्डर, G2 लेड, दोघं मिळून राज्य करणार, ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांना खपत नाहीये, कारण त्यांचं काय म्हणणं आहे, देर इज आता नाव मल्टीपोलॅरिटी, आता कुठेतरी मल्टीपोलॅरिटी, बहुध्रुव्यता आहे, फक्त बायपोलॅरिटी, द्विध्रुव्यता नाही. इंडियाज पोझिशन, आणि त्याच्यामुळे कुठेतरी आशियान पॉवर बॅलन्सला, सत्तेच्या आशियामध्ये सत्तेच्या समतोलनाला कुठेतरी G2 आव्हान करते. हे ऑलरेडी देखील आपण पाहिलेलं आहे की G2 मुळे काय प्रॉब्लेम झालाय, कशा प्रकारे, कारण G2 मुळे काय होईल, चायना मोठा होईल, सो चायनाचं रिकग्निशन येईल ज्यादा, आणि चायना एशियामध्ये सुपर पॉवर होईल, डॉमिनंट पॉवर होईल, आणि इंडियाला ते नको आहे. कारण का, इंडियाच्या म्हणण्यानुसार जर G2 झालं, चायना एशियामध्ये डॉमिनंट पॉवर झालं, प्रभुत्व असलेली सत्ता आली, प्रभुत्व झाली सत्ता किंवा महान सत्ता म्हणून उदयास आलं, तर कुठेतरी आशियामधील जे सत्तेचं संतुलन आहे ते बिघडलं, सत्तेचे संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर, सत्तेचे संतुलन बिघडलं. आणि सत्तेचे संतुलन कधी प्रस्थापित होईल, जेव्हा इंडिया सुद्धा रिकग्नाइज केलं जाईल ॲज अ ग्लोबल पॉवर, महासत्ता म्हणून, जागतिक सत्ता म्हणून रिकग्नाइज केलं जाईल आणि ते चॅलेंज करू शकतं US ला तेव्हा. नेक्स्ट त्यांनी काय म्हणले, त्याच वेळेस काय झालं बघा, ग्लोबल ॲक्सेप्टन्स ऑफ गाझा आणि युक्रेन. सो जागतिक लेवलला गाझा पीस प्लॅन जो होता आणि युक्रेन पीस प्लॅन होता तो ॲक्सेप्ट करण्यात आला, पीस प्रपोजल्स ॲक्सेप्ट करण्यात आले, बोथ ऑफ विच क्रिटिक्स आर्ग्यू फेवर इन द ॲग्रेसर्स. सो दोन्ही ठिकाणी कुठेतरी जे काही आक्रमक राष्ट्र आहे त्यांच्या बाजूने हे पीस मुवमेंट गेलेलं दिसून येते. अग्रेसर कोण आहे गाझाच्या बाबतीत, इस्रायल,
समजलं जातं ॲटलिस्ट, आणि युक्रेनच्या बाबतीत रशिया ॲग्रेसरी समजलं जातं. या दोघांच्याही फेवरमध्ये असे पीस प्लॅन आहे जे जगाने ऍक्सेप्ट केलेत कुठेतरी. आता म्हणजे जगाने हे ऍक्सेप्ट केलं की जो ॲग्रेशन करतो तो लाईक ओके ठीक आहे, हरकत नाही, पीस प्लॅन करा, त्यांच्या फेवरमध्ये जाऊ द्या. सिग्नल्स ऑफ विकनिंग ऑफ इंटरनॅशनल, आणि यातून काय दिसून येतं कुठेतरी आंतरराष्ट्रीय नियमांवरती आधारित असलेली व्यवस्था कोलॅप्स होत आहे, कोलमडत आहे. कारण का नियमांवर आधारित म्हणजे काय, जो वीक आहे त्याच्या बाजूने सगळे उभे राहायला पाहिजे. पण या ठिकाणी काय होतंय, जो आक्रमक करणार आहे, जो अग्रेसर आहे, त्यांनी कुठेतरी दुसऱ्या देशावरती युद्ध लादलं आणि कुठेतरी शांतता प्रस्ताव म्हणून जो आक्रमक आहे, अग्रेसर आहे, त्याच्या बाजूने जर सगळे देश जग उभे राहत असतील, ग्लोबल त्याला मान्यता मिळत असेल, तर हे कुठेतरी इंटरनॅशनल रूल बेस्ड ऑर्डर जी आहे ती कोलॅप्स होताना दिसून येते, ती विस्कळीत होताना दिसून येते. त्याचबरोबर चायनाज रोल आउट ऑफ फ्रेमवर्क फॉर ग्लोबल गव्हर्नन्स, चायनाने एक आराखडा तयार केला आहे खास करून जागतिक प्रशासनासाठी. त्यातून काय दिसून येतं की चायनाचा कुठेतरी इच्छाशक्ती आहे किंवा चायनाची इच्छा आहे काहीतरी की शेप अँड अल्टरनेटिव्ह इंटरनॅशनल आर्किटेक्चर, कुठेतरी पर्यायी आंतरराष्ट्रीय आराखडा तयार करण्याची. म्हणजे पर्यायी का, अगोदर कोणता आहे तर रूल बेस्ड आहे, अगोदर कोणता आहे तर उदारमतवादावरती आधारित आहे, अगोदर कोणता आहे तर भांडवलशाहीवरती आधारित आहे, अगोदर कोणता आहे तर US लेड आहे, USAच्या नेतृत्वातले. सो याला पर्यायी आंतरराष्ट्रीय व्यवस्था उभी करण्याचं जे काही इच्छाशक्ती आहे ते ह्या ग्लोबल गव्हर्नन्स मेकॅनिझम मधून दिसून येतं. फॉर एक्झाम्पल त्याने सांगितलं इंडियासाठी एक सिरियस थॉट अबाउट इट्स ओन व्हिजन फॉर फ्युचर ग्लोबल ऑर्डर, स्वतःचं व्हिजन असण्याची गरज आहे. हाच तुमचा क्वेश्चन आहे, व्हिजन ऑफ न्यू ग्लोबल ऑर्डर. सो तुमच्या सिलेबसचा पॉइंट आहे व्हिजन ऑफ ग्लोबल ऑर्डर. कुठेतरी भारताचा दृष्टिकोन काय, भारताची दूरदृष्टी काय, लॉंग टर्म व्हिजन काय, हे समजून घेणं गरजेचं आहे की भारताचं त्यासाठी कुठून दिसणार आहे ते भारताच्या नॅशनल सिक्युरिटी डॉक्ट्रिन मधून. सो भारताला सुद्धा स्वतःचं एक राष्ट्रीय सुरक्षा धोरण डिक्लेअर करायची गरज आहे आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं व्हिजन दिसून येईल की जागतिक व्यवस्था कशी असली पाहिजे, ही व्हिजन, ही दृष्टी तुमच्या समोर येईल. ठीक आहे, ध्येय. आणि मग ते सांगितलंय कुठेतरी भारताचं ध्येय सुद्धा असणं गरजेचं आहे, खास करून जेव्हा युनायटेड नेशनचं फेल्युअर होतंय, पतन होत आहे, UN फेल होत आहे. ठीक आहे, पुढे काय बघा, सॉरी, ही झाली जागतिक आव्हानं. आता तुम्हाला पाहिजे ती म्हणजे प्रादेशिक आव्हानं, खास करून आपल्या प्रदेशात, साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये काय झालं बघा. इनिशियली ॲपेड स्टेबल, कुठेतरी सुरुवातीला स्थिरता होती 2025 मध्ये खास करून, बट जसं जसं इयर पुढं आलं, वर्ष संपत आलं, तसं तसं आणखीन अस्थिरता आली. फॉर एक्झाम्पल टेरर अटॅक इन पहलगाम, पहिलं अस्थिरता, was grim reminder that even the security crackdown in Jammu Kashmir and the past cross-border operations in 2016-2019 threats remain. So कुठेतरी क्रॉस बॉर्डर टेररिझमचा थ्रेट आजही आपल्याकडे आहे. सो कुठेतरी सीमापार दहशतवादाचा आजही धोका आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे. सो हे पहिलं सिक्युरिटी थ्रेट आव्हान जाणवलं. दुसरं काय, द टेररिस्ट केम हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स इनसाइड द व्हॅली टू कॅरी आउट द किलिंग्स अँड एस्केप्स शुड मेरिट द सिरियस इंट्रोस्पेक्शन. यातून हे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मान्य, तुम्हाला काय ऑपरेशन सिंदूर कंडक्ट करायचं ते करा, पण कुठेतरी हे टेररिस्ट सीमा ओलांडून हंड्रेड्स ऑफ किलोमीटर आत आले आणि ते टेररिस्ट ऍक्ट कंडक्ट करून ते पुन्हा वापस एस्केप होऊ शकतात. याचा अर्थ कुठेतरी सिक्युरिटी लॅप्सेस पण आहे. याचा अर्थ कुठेतरी आपल्याला इंट्रोस्पेक्शन अंतर्गत कुठेतरी आपल्याला तपासणी करणं गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही निग्लेक्ट करता कामा नये. दॅट टेररिस्ट कम ओके, ठीक आहे. इंडियाज रिटॅलिटरी ऑपरेशन सिंदूर वॉज मिलिटरीली इफेक्टिव्ह बट न्यू दिल्लीज डिप्लोमॅटिक कॅम्पेन फॉलोइंग द स्ट्राईट एन्काउंटर सेटबॅक. सो त्यांनी सांगितलं दोन गोष्टी घडल्या. कुठेतरी जे काही मिलिटरी कॅम्पेन झाली ती फार प्रभावी ठरली, ऑपरेशन सिंदूर हे फार इफेक्टिव्ह प्रभावी ठरलं, परंतु जे काही डिप्लोमॅटिक गोष्टी झाल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मेंबर ऑफ पार्लमेंट्स खूप सारे व्हिजिटला गेले इतर देशांमध्ये, सो ते मात्र कुठेतरी सेटबॅक्स आहे. त्याला कशावरून बघा, वाईल कंट्रीज कंडेम द टेरर अटॅक, फ्यू ओपनली सपोर्टेड इंडियाज क्रॉस बॉर्डर रिस्पॉन्स. काहींनी डायरेक्ट इंडियाचा जो काही सीमापार रिस्पॉन्स होता, प्रतिसाद होता, तो देखील स्वीकारला, त्याला सुद्धा ॲप्रिशिएट केलं की अशा पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे, लाईक फॉर एक्झाम्पल इस्रायल एटसेट्रा. बट पर्सिस्टंट क्वेश्चन्स पर्टिक्युलरली रिगार्डिंग द स्पेक्युलेशन अबाउट, सो बट ते ऑपरेशन सिंदूरमध्ये जे झालं ते कशाने डॉमिनेट व्हायला पाहिजे होतं, चर्चा कशाची व्हायला पाहिजे होती की टेररिस्ट पाकिस्तानमध्ये आहेत आणि आम्ही ते टेररिस्टचे बेसेस, हेडक्वार्टर्स आम्ही डिस्ट्रॉय केले.
सो पाकिस्तानी जे टेररिस्ट हब याच्यावर डिस्कशन होण्याऐवजी डिस्कशन कुठे शिफ्ट झाले की ही भारताचे किती जेट्स पडले आणि ती कशामुळे झालं, आपण सिक्रेसी ठेवली ना, आपण सरळ स्ट्रेट फॉरवर्ड येऊन सांगायला पाहिजे होतं की एक जेट पडलं, 2 जेट पडले, नाही पडले, आपण म्हणतोय देर आर फ्यू लॉसेस एटसेट्रा. मग यामुळे डिस्कशन आपलं चेंज झालं, आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता आला नाही. डॅमेज इंडियाज क्रेडिबिलिटी, कुठेतरी भारताच्या बद्दलची जी विश्वासार्हता आहे ती कुठेतरी डॅमेज झाली. ॲज द गव्हर्नमेंट नायदर कन्फर्म नॉट डिनाय द रिपोर्ट्स. मी सांगितलं ॲम्बिग्युटी ऑलवेज प्रिव्हेंट्स लोअर्स युअर क्रेडिबिलिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा नेहमी ॲम्बिग्युअस अस्पष्ट असाल ना, तुम्ही जर कन्फ्यूज असाल ना, तर नेहमी तुमच्याबद्दलची विश्वासार्हता ती कमी होते. आयदर बोल्ड डिसिजन घ्यायला शिका, हो तर हो, नाही तर नाही. ठीक आहे, नेक्स्ट. कॉम्प्लिकेटिंग मॅटर्स वेअर क्लेम दॅट अदर कंट्रीज सपोर्टेड पाकिस्तान मिलिटरी ॲक्शन्स. मग काही कंट्रीनी पाकिस्तानला सुद्धा सपोर्ट केलेला आहे आणि ते आपल्याला माहिती आहे, लाईक टर्की एटसेट्रा. खास करून 2 ठिकाणी गोष्टी दिसून आल्या आहेत. कुठेतरी चायनाचा रोल होता एअरफोर्स पाकिस्तानच्या स्ट्राईक्समध्ये आणि टाईज विथ द टर्की अँड अझरबैजान हॅज ऑल्सो नोज डाईव्ह. सो त्यांनी सांगितलं 3 जे देश आहे त्यांनी पाकिस्तानला ओपनली सपोर्ट केला आहे मिलिटरीली सुद्धा, चायना, टर्की आणि अझरबैजान. तुम्हाला हे सुद्धा चॅलेंज आता समजून घ्यावं लागेल. द अनाउन्समेंट ऑफ, त्याचनंतर तिसरी जी गोष्ट झाली ती म्हणजे सौदी पाकिस्तानचं म्युच्युअल डिफेन्स पॅक्ट झालाय. हा आणखीन एकदा भारताच्या प्रादेशिक काय म्हणतात, एक गणिताला म्हणा किंवा एक प्रादेशिक आकडेवारीला, यस, प्रादेशिक जी आकडेमोड होती त्याच्यामध्ये कुठेतरी बिघाड झालेला दिसून येतो. म्हणजे काय, प्रादेशिक चॅलेंजेस बघतोय आपण, प्रादेशिक आव्हानं बघतोय. त्या प्रादेशिक आव्हानामध्ये त्यांनी सगळ्यात प्रामुख्याने पहिलं आव्हान सांगितलंय प्रादेशिक. आपण पाहतो ना, जागतिक आव्हाने पाहिले, आता प्रादेशिक आव्हान. त्या सगळ्यात पहिलं पाहिलं सीमापार दहशतवाद. सीमापार दहशतवाद याच्यामध्ये काय दिसून आलं, एक ते हंड्रेड्स ऑफ किलोमीटर आत आले. याचा अर्थ काय, कुठेतरी आपली भारतीय सुरक्षा कुठेतरी कमी पडली आणि सुरक्षा आराखडा किंवा म्हणा सिक्युरिटी आर्किटेक्चर म्हणा किंवा सुरक्षा जे काही जाळे ते कुठेतरी कमी पडले हे दिसून येतं. दुसरं काय बघितलं, जे काही भारताचं सुरक्षा प्रबोधन होतं, सिक्युरिटी डिटरन्स, सुरक्षा प्ररोधन, ते सुद्धा उलटे पडले. याचा अर्थ काय, तुम्हाला ते थांबवता नाही आलं, अटक प्ररोधन कामी नाही झाले. तिसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली, कुठेतरी इंडियाचं जे काही मिलिटरी मिशन होतं लाईक ऑपरेशन सिंदूर ते इफेक्टिव्ह ठरलं, प्रभावी ठरलं, परंतु जे काही डिप्लोमॅटिक मिशन होतं सो मुत्सद्देगिरीचं ते मात्र तुम्हाला फार इफेक्टिव्ह ठरले दिसत नाही. खास करून जे काही चायना होतं, टर्की होतं आणि अझरबैजान होतं, यांनी डिरेक्टली ओपनली सपोर्ट केलेला दिसून येईल, खास करून पाकिस्तानला, राईट. सो हे मोठे चॅलेंजेस त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं मोठं बघा, द अनाउन्समेंट, आणि अगेन लास्ट बट नॉट द लिस्ट, ठीक आहे, प्रादेशिक बाबत पाकिस्तानच्याच कंटेक्समध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा जो काही डिफेन्स पॅक्ट झालाय, संरक्षक करार झालाय, तो देखील आपल्याला अतिशय धोकादायक आहे. त्यांचा करार काय झालाय, ऑलरेडी एक्सप्लेन केले मी. त्यांचा करार काय, सिंपल, की कुठेतरी दोघंही एकमेकांच्या मदतीला येतील जरी एकमेकांवर आक्रमण झालं तर. आणि यातून काय बिघडलं तर कुठेतरी प्रादेशिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि मग मोदीजींनी जे डिक्लेरेशन केलं की आता इथून पुढे एक नव्याने सुरुवात आहे, नवीन न्यू नॉर्मल आखण्यात आलेले आहे, नवीन सामान्यतः एक सीमारेषा आखण्यात आलेली आहे. पुढे खास करून पहलगाम अटॅक नंतर लेट टू द इंटरनॅशनल वरीज ओव्हर रॅपिड एस्केलेशन ऑफ द न्यू कॉन्फ्लिक्ट. याच्यातून काय झालं, फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चिंताच वाढली. कारण का, आपण काय सेट केलं की इथून पुढे टेररिस्ट अटॅक झाला की आम्ही रिटेलिएट करणार आणि नेक्स्ट टाइम ऑपरेशन सिंदूरपेक्षा जास्त असणार. याचा अर्थ आपण ते एस्केलेटच करत चाललेलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आता ही नेहमी भीती आहे की कुठेतरी पाकिस्तान इन्स्टिगेट करेल टेररिस्टच्या माध्यमातून आपण आणखीन पद्धत आपल्याला आता युद्धात ओढणं फार सहज सोपं झालेलं आहे असं दिसून येईल. इंडियाज रिस्ट्रेन हँडलिंग द दिल्ली ब्लास्ट कन्स्पिरेसी नोव्हेंबर 2000 इज्ड सम ऑफ द वरीज. आणि मग ज्या पद्धतीने इंडियाने आता रिसेंटली नोव्हेंबरमध्ये जो दिल्ली ब्लास्ट झाला होता त्याच्याबद्दल जे हँडल केलं की बरेच वेळा म्हटलं जात होतं की आता आपण पुन्हा सुरू होऊ शकतो ऑपरेशन 2.0 एटसेट्रा. बट ते ज्या पद्धतीने हँडल केलं त्यावर थोडीशी काळजी कमी झाली. कारण का, इंडिया फार सेन्सिटिव्ह आहे असं नाहीये, ठीक आहे. इंडिया इज अ पेशंट, इंडिया कुठेतरी अग्रेसर नाहीये. बट द बॉर्डर इश्यू रिमेन, कुठेतरी आजही तो बॉर्डर इश्यू सीमावाद चालू आहेच. How will New Delhi respond to the next major attack, especially with the Pakistan's political landscape increasingly shaped by the ultra hawkish field marshal Asim Munir? So जेव्हा तुम्ही रॅडिकलाइज झालेले मोठ्या प्रमाणात अशा कंटेक्समध्ये भारताचा रिस्पॉन्स काय असेल या संदर्भात नेहमी चिंता राहिलेली आहे. सो 2024 मध्ये जेव्हा रिजिम चेंज प्रोटेस्ट झाली खास करून बांगलादेशमध्ये आणि 25 मध्ये जेनजी डेमॉन्स्ट्रेशन झाले, जेनजी प्रोटेस्ट झाले नेपाळमध्ये, यातून कुठेतरी एक फ्रजाईल विखुरलेले असे
तात्पुरत्या स्वरूपाचे गव्हर्नमेंट दोन्ही देशांमध्ये आलेले. याच्यामुळे काय झालं की आपली जी प्रिडिक्टेबिलिटी होती इंडियाच्या पेरिफेरीमध्ये ती लॉस झाली. प्रिडिक्टेबिलिटी म्हणजे काय, निश्चितता. आता अनिश्चित आहे. बांगलादेशमध्ये कधी काय होईल माहित नाही. रिसेंटली आपल्या इंडियन एम्बेसीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. नेपाळमध्ये कधी काय होईल माहित नाही. सो अनिश्चितता वाढलेली आहे या दोन्ही कंट्रीजमध्ये आणि त्यामुळे दोन्ही कंट्रीचे इलेक्शन जे की अर्ली 2026 मध्ये होणार आहे, नवी दिल्ली प्रिपेअर राहायला गरजेचं आहे की जी काही नवीन लिडरशिप इमर्ज होईल त्याच्यासमोर आपल्याला चांगले टाईप बिल्ड करावं लागणार आहे. मग ती कोणी असो, ती आवामी लीग असो किंवा बांगलादेश BNP असो, कोणतीही जी असेल पार्टी, त्या पार्टीसोबत आपल्याला चांगले संबंध डेव्हलप करणं गरजेचं आहे. विथ द बांगलादेश इन पर्टिक्युलर द एंड ऑफ इयर वॉज सीन ॲज अ रिलेशन ॲट देअर लोएस्ट. द म्यानमारमध्ये पण इलेक्शन्स आहेत ऑन December 28 आता रिसेंट आहेत. विल बी हेड ऑन द जुंतास टर्म्स डिस्पाइट न्यू दिल्लीज बेस्ट अटेम्प्ट ऑफ फॉस्टरिंग टॉक्स विथ द NUG मेंबर्स. मग तिथं सुद्धा ऑंग सॅन सुकी यांच्या प्रयत्नामध्ये सरकार यावर लोकशाही डेमोक्रॅटिक याचा प्रयत्न केला, परंतु तसं झालं नाही. मग एवढे सारे आव्हानं आहेत आपल्याला प्रादेशिक स्तरावरती. म्हणजे प्रादेशिक स्तरावरती तुम्हाला आणखीन एक गोष्ट ॲड करायची, ती म्हणजे कुठेतरी अस्थिरता, खास करून कुठे, भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये आणि त्यात पण खास करून बांगलादेश आणि नेपाळ. रॅडिकलायझेशन होत चाललेले मोठ्या प्रमाणामध्ये, ठीक आहे, आणि ते फार घातक आहे इंडियासाठी. इन्स्टिगेट करून राहिले रोज बांगलादेश इन्स्टिगेट करून राहिले इंडियाला वॉर करण्यासाठी, ठीक आहे. असो, मग भरपूर सारे आहे ज्यातून आपल्याला धडे घेता येतात. पहिली गोष्ट, इंडिया मस्ट रिकॉग्नाइज द लिमिट्स ऑफ परफॉर्मेटिव्ह डिप्लोमसी. कुठेतरी परफॉर्मेटिव्ह म्हणजे काय, एक प्रकारे परफॉर्मन्स करणे, बरोबर, कृतीशील. सो कुठेतरी जे काही आपलं कृतीशील ओरिएंटेड जे काही आधारित डिप्लोमसी, त्याला काहीतरी आव्हान आहे ते समजून घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल, वॉर्म एम्ब्रेसेस, हायली पब्लिसाइज्ड समिट अँड सिम्बॉलिक जेस्चर सच ॲज अवॉर्ड्स अँड लीडर्स ड्रायव्हिंग टुगेदर इन द सेम कार डू नॉट नेसेसरीली ट्रान्सलेट इन टू टँजिबल गेन. सो जे काय आपलं परफॉर्मन्स बेस्ड, परफॉर्मन्स म्हणजे नाटकीय म्हणू शकतो, ड्रामॅटिक डिप्लोमसी म्हणू शकतो. हा जो ड्रामा आहे तो डायरेक्ट बंद करायची गरज हे सांगितलं त्यांनी. फॉर एक्झाम्पल बघा, जे काही आपल्याला वॉर्म एम्ब्रेसेस म्हणजे मोदीजी जाऊन हक करतात वगैरे, असं बेस्ट फ्रेंडशिप असं दाखवतात, किंवा हे जे समिट्स आहे त्याच्याबद्दल PR चालवले जातात खूप. आता काय होईल, पुतीन येणारे काय होईल, काहीच नाही होत. प्लस सिम्बॉलिक जे जेस्चर आहे की तुम्हाला दाखवायचे बघता व सिम्बॉलिकली, की फॉर एक्झाम्पल मोदीजींना किती अवॉर्ड्स मिळतात, किती लीडर्स समोर येतात आणि लीडर्स ड्रायव्हिंग करून एकमेकांना एका कारमध्ये घेऊन जातात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी ना, ह्या गरजेच्या नाही, तुम्हाला काहीतरी टँजिबल गेन्स, महत्त्वाचे काही फायदे मिळून देतील. हे फक्त सिम्बॉलिक राहून गेलेले याचे फायदे होत नाही आता असं दिसून येते. त्यासाठी ऐवजी गरजेचं काय पाहिजे, त्यांनी सांगितलं परफॉर्मेटिव्ह ॲग्रेशन. म्हणजे काय, थ्रेट टू आयसोलेट ऑर बॉयकॉट कंट्रीज ओनली मीन समथिंग इफ अदर कंट्रीज जॉईन इन. त्यांनी सांगितलं परफॉर्मेटिव्ह ॲग्रेशन म्हणजे काय, आपण पाकिस्तानला आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतोय, ते तेव्हाच काम होईल जेव्हा ते अदर कंट्रीज सुद्धा त्याला जॉईन करतील. म्हणजे जर सगळ्यांनी मिळून ठरवलं तर होऊ शकतं, तुम्ही एकट्याने करून होणार नाही. जर त्यांना चायनाचा, US चा, टर्कीचा, अझरबैजानचा सपोर्ट मिळत राहिला कंटिन्युअसली, सौदी अरेबियाचा, तर तुम्ही त्याला आयसोलेट करू शकणार नाही असं सांगितलंय. द गव्हर्नमेंट ऑफ सेन्सिबल इन शिफ्टिंग द प्रोजेक्शन ऑफ इंडिया ॲज अ विश्वगुरू. तर त्यांनी भारताने स्वतःला विश्वगुरूकडे जी संकल्पना होती त्याच्याकडे शिफ्ट करायला चाललेलं आहे ना, ते चांगली गोष्ट त्यांनी सांगितलं. ग्लोबल टीचर ड्युरिंग द G20 इन द 2023 टू विश्वमित्र अ ग्लोबल फ्रेंड. सो त्यांनी आधी काय सांगितलं, 2023 मध्ये आपण सांगितलं आपण सगळ्या देशाचे टीचर आहे, जगाचे विश्वगुरू, आम्ही शिकवणार, कसं होणार ते. बरं, आता त्याच्या लक्षात आलं असं होऊ शकत नाही, म्हणून आता काय करणं गरजेचं आहे, विश्वमित्र जे 2025 मध्ये झाले, सगळ्यांचे आम्ही फ्रेंड आहोत. विश्वगुरूपासून विश्वमित्रापर्यंत जी फॉरेन पॉलिसी चेंज झाली आहे ती गरजेची असं सांगितलंय. बट इट नाव मस्ट अवॉइड द स्लिपिंग इन टू द नॅरेटिव्ह ऑफ विश्व विक्टीम. आता हे काही विश्व विक्टीम म्हणजे काय, वैश्विक पीडित असल्याचं जे काही आता धोरण स्वीकारलं जाते त्याच्यापासून वाचलं पाहिजे, की आम्ही सगळ्याचेच पीडित आहे, आम्ही टेररिझमचे पीडित आहे, आम्ही USA कडून पीडित आहे टॅरिफबद्दल, आम्ही प्रादेशिक अस्थिरतेचे पीडित आहेत, सगळीकडून पीडित आहे, पाकिस्तानच्या टेररिझमचे, क्रॉस बॉर्डर टेररिझमचे पीडित आहे. हे पीडित जे आहे वैश्विक पीडित ते थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी पीडित सांगितलं काय, आपण सगळ्यांना ब्लेम करतोय, कुठेतरी अमेरिका आमच्यावर सँक्शन्स टाकते, चायना कुठेतरी आमच्या अगेन्स्ट मनोवर करते, स्ट्रिंग ऑफ पल्स एटसेट्रा, किंवा कुठेतरी एक
टू फ्रंट वॉर तयार करते किंवा युनायटेड फ्रंट वॉरचं प्लॅनिंग करते. पाकिस्तानचं कुठेतरी मशिनेशन्स होत आलेले. ठीक आहे, पाकिस्तान मॅकॅनिशन्स म्हणजे काय, कुठेतरी पाकिस्तान इंटरफेअर करते नेपाळमध्ये, पाकिस्तान इंटरफेअर करते बांगलादेशमध्ये, पाकिस्तान त्याची स्वतःची अमेंडमेंट करून सुपिरियर पॉवर देते आसिम मुनीरला, और इन ग्रॅटिट्यूड ऑफ द नेबरिंग स्टेट. आणि कुठेतरी ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, कृतज्ञता, अकृतज्ञ बिहेवियर असेल, कृतज्ञ बिहेवियर असेल, खास करून जे नेबरिंग कंट्रीज यांचा. सो यांना सगळ्यांना ब्लेम करण्यापेक्षा, की शेजारील राष्ट्रांना, अमेरिकेला, चायनाला, पाकिस्तानला ब्लेम करण्यापेक्षा आपण विश्व विक्टिम आहोत हे सोडून देणं गरजेचं आणि विश्व मित्र आहे हेच प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. न्यू दिल्ली मस्ट स्टॉप बिईंग ब्लाइंड टू इट्स ओन डबल स्टँडर्ड्स टू. त्यांनी सांगितलं भारताचे सुद्धा काही डबल स्टँडर्ड्स आहेत, दुहेरी भूमिका घेण्याची पद्धतीनं ती थांबावी लागेल. फॉर एक्झाम्पल, कन्सर्न्स आपल्याला बांगलादेशमध्ये जे होणारे मायनॉरिटीमध्ये जे लिंचेस आहे त्याच्याबद्दल कन्सर्न आहे, मात्र मोदी गव्हर्नमेंट प्रिपेअर टू कंडेम अँड स्टॉप सिमिलर अटॅक्स ऑन मायनॉरिटीज इन इंडिया. भारतातील जे मायनॉरिटीवरती होते, जसं तुम्ही रिसेंटली पाहिलं असेल गोहत्येवरून एक किंवा गोहत्या किंवा गोमांस कॅरी करतोय म्हणून एका पर्सनला डेथपर्यंत बिटन करण्यात आलं. सो जे काही मायनॉरिटीजबद्दल अटॅक होतात, मी म्हणत नाही की इट इज राईट ऑर रॉंग, मी म्हणतोय तुम्हाला ॲज अ मॉबला कोणी अधिकार दिलेला आहे, हा देर इज अ लिगल प्रोसिजर एटसेट्रा. सो तुम्हाला डबल स्टँडर्ड्स थांबावं लागतील असं त्या स्कॉलर्सचं म्हणणं आहे. ठीक आहे, माझं नाही आहे. द सेम इज ट्रू फॉर कन्सर्न्स अबाउट द डेमोक्रेसी. येस, दॅट इज ट्रू. आणि इन्क्लुझिव्ह इलेक्शन्स, कुठेतरी त्यांनी सांगितले सर्वसमावेशक निवडणुका झाल्या पाहिजे, निष्पक्ष किंवा एक खरी डेमोक्रेसी, लोकशाही असली पाहिजे. या गोष्टी आपण एक्सपेक्ट करतो की आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये असाव्या. मग त्या गोष्टींसाठीच्या गरजेच्या गोष्टी त्या आपल्या राष्ट्रामध्ये आहे का, हा प्रश्न देखील आहे. इफ रायझिंग इस्लामिझम इन द रिजन इज अन इश्यू, कुठेतरी भारत म्हणजे या आपल्या प्रदेशामध्ये इस्लामिझम वाढत चाललेलं आहे, रॅडिकलायझेशन कुठेतरी होत चाललेलं आहे, हे जर खरंच इश्यू असेल तर गव्हर्नमेंट तालिबानसोबत का मोठ्या प्रमाणात डील करते, आपण तालिबानसोबतचे रिलेशन का इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, हे सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्यांनी सांगितलं 2026 मध्ये वर्ल्ड टर्निंग इन्क्रीजिंगली ट्रान्झॅक्शनल, म्हणजे काय, कुठेतरी इश्यू बेस्ड तात्पुरत्या स्वरूपाचे रिलेशन्स तयार होतात, ते नाही की लॉंग टर्म दूरदृष्टी ठेवून. इंडिया कॅन ओनली ब्रिंग अप प्रिन्सिपल्स इफ इट फॉलोज देम कन्सेप्ट. भारत त्या अशा वेळेस तत्व तेव्हाच घेऊन येऊ शकतो स्वतःचे जेव्हा ते खरंच स्वतः फॉलो करू शकतो. इफ इट फॉलोज कन्सेप्ट रिगार्डलेस ऑफ वेदर दे पर्टेन टू द टाईज विथ जिओपॉलिटिकल पॉवर ऑर इट्स ओन नेबर्स. सो इन शॉर्ट मी काय सजेस्ट करेल पहा, हे लास्टचा पॅराग्राफ निग्लेक्ट करा पूर्णपणे. ठीक आहे, सो याच्यामध्ये थोडासा त्यांचा स्वतःचा व्ह्यू असू शकतो ज्याच्यामध्ये अननेसरली आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हा इश्यू आहेत, मायनॉरिटीचं पर्सिक्युशन असेल, डेमोक्रेसी असेल, इलेक्शन्स असेल, ही इश्यू आहे, पण इट इज लाईक गव्हर्नमेंटला ब्लेम केल्यासारखं आहे. सो अवॉइड इट. बट अगेन अदरवाइज एक्सेप्ट दॅट लास्ट पॅराग्राफ, एंटायर आर्टिकल वॉज ऑसम अँड ब्युटिफुल. मग याच्यातून काय तयार होतील आणि ह्या नोट्स कशा पद्धतीने तयार झाल्यात पहा. आणि या कंटेक्स्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायला मिळेल, एक what are the challenges of India in 2025, what are the things that Indian foreign policy has done in 2025. सो हे तुम्हाला करंट अफेअर बेस्ड आणि याच्यासोबत तुम्ही इंडियन फॉरेन पॉलिसीचा आपलं जो बेसिक लेक्चर आहे कंटिन्युटी अँड चेंजचं ते सपोर्ट केलं की तुमचं इंडियन फॉरेन पॉलिसीवरती येणारा एक प्रश्न डन आहे विथ करंट अफेअर्स. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट द टुडे. या अनुषंगाने मी आज सांगू इच्छितो की आपली 27 डिसेंबरपासून सेकंड बॅच सुरू होती. 27 डिसेंबरपासून 2025 सेकंड बॅच सुरू होती आणि या अनुषंगाने ठीक आहे तुम्हाला ते लेक्चर्स रेकॉर्डेड मिळतील, तुम्ही जॉईन करा, हरकत नाही. 1 मंथमध्ये 1 पेपर, 1 मंथ 1 पेपर, अशा अनुषंगाने आपले ते टॉपिक्स असणार आहे. 2 मंथ्स 2 पेपर फिनिश. PSRची पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे जेणेकरून MPSC मेन्स 2025ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे 2025 त्यांच्यासाठी देखील हेल्प होईल आणि ॲट द सेम टाईम MPSC मेन्स 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात हेल्प होईल. PSRची एंटायर रिव्हिजन होईल. यामध्ये मी अशाच पद्धतीने सगळे करंट अफेअर त्याच्या नोट्स घेऊन येत असतो, प्लस काही स्टॅटिक नोट्स आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा नोट्स मी कुठे बुकलेट देत नाही आहेत, नोट्स आहेत. त्याचबरोबर आपलं बेसिक फाउंडेशन जे शुभ्रा रंजन मॅमचं पुस्तक आहे जे मराठीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे ते मी तयार केलेलं आहे, ते पुस्तक देखील अवेलेबल होणार आहे मंडेपासून 29 तारखेपासून. ठीक आहे, सो ते पुस्तक देखील अवेलेबल होणार आहे. सो
हे सगळं तुम्ही त्यासाठी नक्की व्हिजिट करा. हे काय आहे समजून घ्या. टेस्ट कशा प्रकारे आम्ही प्रॅक्टिस करतो, कशा नोट्स आहेत, कशा हँड रिटन नोट्स आहे, हे असे एडिटोरियलचे ॲनालिसिस घेऊन येऊन तुमचे टॉपिक्स कसे कव्हर केले जातात, ह्या सगळ्या गोष्टींची जानकारी घ्या. 27 तारखेला 8:15 वाजता ऑफिसला व्हिजिट करा, लेक्चर अटेंड करा, देन मला सांगा काय वाटतंय. त्याचबरोबर हे लेक्चर पाहत असाल तर आज आपलं जाऊन ॲप डाउनलोड करा, PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स हे जे ॲप आहे आपलं, ते ॲप डाउनलोड करा आणि या ॲपमध्ये जाऊन तुम्ही फ्री डेमोचे जे लेक्चर्स आहेत ते नक्की पहा. तुम्हाला लक्षात येईल. इव्हन तुम्ही कोर्सेसमध्ये जरी गेले ना तरी तुमच्या लक्षात येईल की कुठेही म्हणजे कुठेही बिलकुल सुद्धा आपण एक दिवस सुद्धा सुट्टी दिलेली नाही. तुम्हाला ते डेट वाईज लक्षात येईल की 30 दिवसामध्ये किती लेक्चर झालेले आहेत आणि त्यातले एकच लेक्चर फक्त रेकॉर्डेड टाकलेले, ते पण एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन म्हणून रेकॉर्डेड टाकलेले. अदरवाईज सगळे लेक्चर लाईव्ह आहेत. याचा अर्थ काय, आपल्याकडे सुट्टी वगैरे ह्या गोष्टी कमी आहेत, अननेसरली टाळणं नाही, तुमची जबाबदारी म्हणून काम केले गेलेले आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडे. हे आर्टिकल इम्पॉर्टंट आहे, ह्या व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत या नोट्स ज्या आहेत त्या देखील इम्पॉर्टंट आहे. सो भेटूया अशाच प्रकारे नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.